ईडीच्या ज्या कारवाया आहेत महाराष्ट्रात होत होत्या, आता जेडीयूचं सरकार जे पडलं म्हणजे भाजपमध्ये गेले, लालू प्रसाद यादवच्या कुटुंबियावर पण अटकसत्र वगैरे अशी कारवाई सुरू आहे। शिबू सोरेनचे पुत्र मुख्यमंत्री जे होते हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे। एकंदरीत ह्या संपूर्ण नाही, मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही। मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं। उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे, कसं आहे मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।